नमस्कार. आपण पहिल्या भागामध्ये आहार आणि डाएट याविषयी जाणून घेतलेले आहोत. आता आहाराचे महत्त्व जाणून घेऊया. तर मित्रांनो, भारताच्या तुलनेत पाश्चिमात्य देशात व्यक्तीच्या आहाराला अत्यंत महत्त्व आहे. कारण अनेक देशात जन्मणारी भावी पिढी सुदृढ असावी म्हणून गर्भवती मातेच्या आहारात विशेष भर देण्यात येतो. परंतु भारतामध्ये मात्र आर्थिक समस्येमुळे आहाराचे नियोजन विस्कळीत असल्याचे स्पष्ट दिसून येते. कारण बाळाला योग्य आहार दिला तर देशांचे भवितव्य कणखर बनते. आपले जीवन सुखमय, आरोग्यदायी व समृद्ध असावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. परंतु सर्वस्पर्शी जीवनाचा पाया जे आरोग्य आहे ते किती जणांच्या दृष्टीने महत्वाचे आहे असा प्रश्न निर्माण होतो. आरोग्य चांगले असेल तर कोणत्याही प्रकारचे सुख व्यक्तीपुढे हात जोडून उभे राहते. कारण मॅक्रिसन हा विचारवंत म्हणतो, पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व औषधात योग्य खाणे पिणे हेच सर्वात श्रेष्ठ औषध आहे. कारण आरोग्य आहारामुळेच वेगवेगळे रोग उद्भवत असतात. शारीरिक विकास. व्यक्तीचा शारीरिक विकास केवळ आहारामुळेच होऊ शकतो. योग्य आहाराविना व्यक्तींच्या शारीरिक विकासावर विपरीत परिणाम होतो. योग्य आहारामुळे शरीराला प्रोटीन, जीवनसत्वे मिळते. त्यामुळे व्यक्तीचा शारीरिक विकास होतो. ऊर्जा निर्मिती. शरीराची झीज भरून काढण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ती गरज आहाराच्या माध्यमातून पुरविली जाते. योग्य व समतोल आहारामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि व्यक्ती आपले काम पुन्हा जोमाने करतो. म्हणून व्यक्तीला कार्य करण्यासाठी ऊर्जाची आवश्यकता असते. पेशीची निर्मिती. योग्य आहारामुळे शरीरामध्ये नवीन पेशीची निर्मिती होते. शरीरात लाल पेशी व पांढऱ्या पेशी असतात. पांढऱ्या पेशी शरीराचे संरक्षण करतात म्हणून या पेशींना अधिक महत्त्व आहे. शरीराचे तापमान नियंत्रण. आरोग्य आहारामुळे शरीराच्या तापमानावर वारंवार विपरीत परिणाम होतो. मात्र व्यक्तीला योग्य आहार दिल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते. मानवी शरीरामध्ये पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अस्थि संस्था, रक्ताभिसरणा संस्था, स्नायू संस्था, मज्जा संस्था यासारख्या संस्था असतात. योग्य आहाराअभावी हा संस्था आपले कार्य व्यवस्थित करू शकत नाहीत. परंतु योग्य आहार मिळाल्यास ह्या संस्था आपले कार्य व्यवस्थित पार पाडतात. रोग प्रतिकार शक्ती. योग्य व समतोल आहारामुळे शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढते. अयोग्य आहारामुळे व्यक्तीचे शरीर अशक्त होते. त्यामुळे अनेक संधी साधू आजार उद्भवतात. म्हणून शरीराची रोग प्रतिकार शक्ती वृद्धीसाठी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे असते. तर मित्र, माझी माहिती कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.